नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण बकऱ्याची रक्ती, वजरी आणि फुफ्फुस सगळं एकत्र कसं करायचं हे बघणार आहोत। अगदी झटपट होतं, चवीला तर खूप सुंदर लागतं, त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। तर चला आता हे कसं करायचं आहे ते बघूया। आता आपण रक्तीत घालण्यासाठी मसाला करायचा आहे। आपल्याला जास्त मसाला नाही लागणार आहे। तर इथे काय घेतले बघा, इथे 2 चमचे ओलं खोबरं घेतले किसून, 2 चमचे सुकं खोबरं, एक अर्धा कांदा असा चिरून घेतला आहे, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं घ्यायचं आहे, कोथिंबीर घ्यायची। आता इथे 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा धने, एक लहान अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे। त्यानंतर खड्या मसाल्यांमध्ये एक 2 हिरवी वेलची घ्यायची, एक 2 ते 3 लवंग घ्यायचे आहेत, थोडं दालचिनी घ्यायची आहे, एक जावेत्रीचा तुकडा आणि एकच असं बदाम फूलची पाकळी घ्यायची आहे। आता मसाला भाजायला घेऊया। आता मसाला भाजण्यासाठी कढई ठेवली आहे। आता अगोदर खडा मसाला घालायचा। खडा मसाला थोडासा असा आपण भाजून घेऊया। आता इथे खडा मसाला भाजला आहे, काढून घ्यायचा। खूप काळा मसाला असा करायचा नाही। आता याच्यातच आपण जे पांढरे तीळ, जिरे आणि धने घेतले ते घालायचे, हे देखील थोडं भाजून घेऊया। आता हा मसाला देखील मी थोडा भाजून घेतला आहे, काढून घेऊया। आता याच कढईत अगदी थोडंसं तेल घालायचं आणि आपण मसाल्यात जो कांदा चिरून घेतला आहे तो याच्यात घालायचा। आता कांदा थोडा हलका गुलाबी रंगावर आपल्याला भाजायचा आहे। आता कांदा थोडा भाजत आला की त्याच्यामध्ये आपण जे आलं लसूण घेतलं आहे ते घालायचं, ते देखील आपल्याला याच्याबरोबर परतायचं आहे। आता कांदा आणि हे आपल्याला असं खूप काळं नाही करायचा मसाला, नाहीतर आपल्या ज्या आपण रक्ती करणार त्याला असा थोडा करपट वास येतो। थोडा भाजून घ्यायचं आहे। आता याच्यातच आपण सुकं खोबरं घालायचं आणि सुकं खोबरं देखील आता कांद्याबरोबर थोडं भाजून घेऊया। आता इथे मसाला व्यवस्थित भाजला आहे, गॅस बंद करायचा। आपण ओलं खोबरं भाजायचं नाही आहे आणि हे थंड झाल्यावर ओलं खोबरं कोथिंबीर घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। आता इथे रक्तीसाठी लागणारा मसाला आपण वाटून घेतला आहे, असं बारीक वाटायचं। मसाला तयार आहे, आता रक्ती करायला घेऊया। आता आज मी रक्ती करताना त्याच्यामध्ये बकऱ्याची वजरी आणि फुफ्फुस ते देखील घालणार आहे। आता याला मी अगोदर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता पाणी गरम करून घ्यायचं आणि गरम पाण्याने याला परत एक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचं आहे। वजरी असते ती स्वच्छ धुवून घ्यायची। आता आमच्याकडे वजरीचं स्वच्छ करूनच चिरून वगैरे दिलं जातं। आता आम्ही हे तिथूनच चिरून आणलं आहे। आता हे व्यवस्थित धुवून त्याला असं, जर तुमच्याकडे चिरून दिलं नसेल तर त्याला असं बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचं। आता अजून मी हे 2 वेळा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेते। आता हे मी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे, अगदी स्वच्छ केलं आहे। आता याला आपण फोडणी घालून घेऊया। आता गॅसवर मी एक लहान कुकर ठेवला आहे, त्याच्यात तेल घालून घ्यायचं। तेल जरा गरम होऊ देऊया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक मी मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, तो घालायचा आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता कांदा चांगला भाजला की एक मोठा टोमॅटो कट करून घ्यायचा आणि तो याच्यात घालायचा। रक्तीमध्ये टोमॅटो थोडा जास्त घालायचा। आता हे टोमॅटो देखील भाजून घेऊया। आता इथे कांदा टोमॅटो चांगला भाजला आहे, गॅस कमी करायचा। आता इथे मी 4 चमचे कांदा लसूणची चटणी घालणार आहे, अर्धा चमचा हळद घालायची। आता तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला, पण रक्ती जी असते ती थोडी तिखटच चांगली लागते, त्यामुळे याला थोडं तिखट करायचं। आता आपण जो मसाला करून घेतला आहे त्यातला एक थोडाच मसाला त्याच्यात घालायचा आहे, एक म्हणजे 4 ते 5 चमचेच मसाला याच्यात घालायचा। रक्तीसाठी जास्त मसाला घालायचा नाही। आता हे मिक्स करूया। याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। आता याच्यातच घालायचं आहे मीठ आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता इथे बघा मसाला छान मी तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे। आता आपण जे वजरी आणि फुफ्फुस धुवून ठेवलं होतं ते घ्यायचं आणि ते याच्यात घालायचं मसाल्यात। कुकरमध्ये केल्याने काय होतं, वजरी फुफ्फुस असतं ते शिजायला थोडा वेळ लागतो, कुकरमध्ये लगेच होतं
आणि त्याचा जो मसाला असतो तो सगळ्या पीसमध्ये छान मुरतो. चटणी मीठ अगदी व्यवस्थित लागतं आणि छान होतं. कमीत कमी वेळेत तयार होतं. त्यामुळे असं कुकरमध्ये करायचं. आता हे सगळं एकसारखं 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आता इथे हे बघा, मी एक 5 मिनिटं असं मोठ्या गॅसवर परतलं आहे. याला असं छान पाणी सुटलं आहे. असं पाणी सुटेपर्यंत याला असं मोठ्या गॅसवरती परतायचं आहे. आता याच्यामध्ये फक्त अर्धी वाटीच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, कारण याला पाणी सुटतं स्वतःला. आता मिक्स करूया. आता याला झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती याला एक 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता वजरी पुपीस शिजते तोपर्यंत इथे मी रक्ती घेतली आहे. ही रक्ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याला केस वगैरे आहे का चेक करायचं, स्वच्छ धुवायचे आणि याला हाताने असं कुस्करून घ्यायचं आहे. आता समजा तुम्ही रक्ती आणली आणि तुम्हाला करायला वेळ आहे, अजून खूप उशीर आहे, तर ते भांडं उचलून फ्रीजमध्ये ठेवायचं, नाहीतर बाहेर ठेवलात तर ते पातळ होते. आता याला हाताने असं अगोदर बारीक करून घेते. आता हे बघा, इथे मी हाताने अशी रक्ती बारीक करून घेतली आहे. आता वजरीचं शिजलं आहे का बघूया. आता इथे कुकरला मी 4 शिट्ट्या करून हे व्यवस्थित शिजवून घेतलं आणि कुकर थंड झाल्यावर उघडून बघितलं. आता कुकर परत गॅसवर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे रक्ती बारीक करून ठेवले ती याच्यात मिक्स करायची. आता याच्यात पाणी नाही घालायचं, कारण याला बघा भरपूर पाणी सुटलं आहे. आता याच्यातच आपल्याला ही रक्ती शिजवायची आहे. आता याच्यावरती एक प्लेट ठेवायची झाकण म्हणून आणि अधूनमधून हलवत एकदम बारीक गॅसवरती ही रक्ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता इथे रक्ती मी त्याच पाण्यामध्ये झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवरती अधूनमधून हलवत शिजवून घेतलं आहे. तुम्हाला जर गरज वाटली तर पाणी घाला, नाहीतर पाणी घालायचं नाही. आता इथे आपलं रक्ती तयार झाली आहे. रक्ती शिजले का चेक करण्यासाठी रक्तीचा पीस सुरीने कट करायचा आणि तो आतून लाल नसला पाहिजे. लाल असेल तर त्याला परत शिजवायचं. तर अशी रक्ती तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा.